रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, जीवनामध्ये नाती तशी अनेक असतात, पण ती नाती जपणारी लोक फार कमी असतात. काही नाती असतात रक्ताची, तर काही नाती असतात हृदयाची. काही नाती असतात जन्मोजन्मीची, तर काही नाती ही क्षणापुरतीची असतात. काही नाती असतात केसांसारखी न तुटणारी, पण वेळ आलीच तर वाकणारी. काही नाती असतात लांबूनच आपलं म्हणणारी आणि जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी. काही नाती असतात पैशानं विकत घेता येणारी, तर काही नाती असतात प्रेमानं आपलंसं करणारी. काही नाती असतात न जोडता सुद्धा टिकणारी, तर काही नाती जोडून सुद्धा तुटणारी असतात. दोस्तांनो, आयुष्याचा प्रवास करत असताना कोणती नाती जोडायची आणि कोणती नाती टिकवून ठेवायची याचा आपण अगोदरच विचार केला पाहिजे. आणि नक्की विचार करा. चला, आज आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणसानं कितीही गुप्तपणे गुन्हा केला तरी त्याला देव हा साक्षीदार असतोच. मान्य आहे, एक तारा नसल्यानं आभाळ रिकामं दिसत नाही, पण ज्याला तोच तारा पाहायची सवय आहे त्याला भरलेलं आभाळ रिकामं वाटतं. ज्याच्याजवळ स्वतःची बुद्धी वापरण्याचं आणि ठाम निर्णय घेण्याचं कौशल्य असतं, तो कधीच दुसऱ्याच्या हाताचं भावलं बनत नाही. आपल्या विरोधात कोणी किती असू दे, फक्त सोबत असणारा जोडीदार हा हिम्मत देणारा असला पाहिजे. आयुष्यात असे काही लोक येतात जे नावापुरतं आपल्याला आपलं मानतात. बाकी त्यांचं जग वेगळंच असतं आणि आपण उगाच त्यांना आपलं मानत असतो. विश्वास हा मनात असावा लागतो. कोणाच्या सांगण्यावरून विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. आवडत्या व्यक्तीनं दिलेली परकेपणाची वागणूक ही सहन होणारी नसते. हक्क प्रत्येकाला दाखवता येतो, पण हक्क दाखवताना कोणाचा तरी हक्क जपायलाही पाहिजे. समोरच्या व्यक्तीकडे प्रत्येक वेळी कारण तयार असतील तर समजून जा की त्या व्यक्तीला तुमची किंमत राहिलेली नाही. कर्तव्य आणि उपकार यातला फरक ओळखता यायला हवा. बिनधास्त राहायचं, कारण आपल्याला माहिती आहे आपण किती धुमाकूळ घालू शकतो. बोलून खूप काही सुटतं आणि न बोलून खूप काही तुटतं. संगत करावी तर स्वच्छ चारित्र्य, निस्वार्थी मन, स्वच्छ विचार, सहकार्य करण्याची भावना आणि सुखदुःखात धावून येणाऱ्यांशी करा. कारण अशी माणसं तुमच्या प्रगतीच्या आड कधीच येत नसतात. अडचणीशिवाय जीवन आणि मिठाशिवाय जीवन हे बेचव असतं. माणूस जेवढा चांगला वागतो तेवढा जास्त वापरला जात असतो.
जोपर्यंत माणसाची गरज असते तोपर्यंत माणसाचा जय जयकार होतो, आणि एकदा का माणसाची गरज संपली की त्याचा स्वाहा हा कधी होतो हे त्यालाही कळत नाही. काही लोकांना ओळखण्यात चूक होते, पण ती चूक आयुष्यात खूप मोठा अनुभव देऊन जाते. कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका. चालता चालता लोक विश्वासघात करत असतात. तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठं व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. त्याशिवाय सुख नाही. सणावाराला पूर्वी नातेवाईकांची वर्दळ दिसायची. पूर्णाच्या स्वयंपाकालाही बरकत असायची. लोक घरापेक्षा माणसाच्या मोठ्या मनाला पाहायचे. चुलीच्या धुरासोबत प्रत्येक घरातून माणुसकीचं झरं हे वाहत राहायचं. रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये अशी व्यवस्था करावी. चूक ही एक वेळ माफ केली जाईल, पण चुकीच्या बाजूने उभं राहिलं की काही माफ करत नसतो. संकटांना दोष देण्याऐवजी नेहमी त्यांना धन्यवाद द्या. संकट जर आलीच नसते तर आपण चांगले घडू शकलोच नसतो. तोंडात गोड आणि मनात खोड अशा लोकांपासून नेहमी दूर राहावं. कधी घात करतील हे सांगता नाही येत. वेळ आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील. नावे तेच लोक ठेवत असतात ज्यांना नाव कमवता येत नाही. माहेरी आलेल्या लेकीचं चेहऱ्यावरचं हसू हे बापाचं खरं सुख ठरवत असतं.